तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, तर त्यानिमित्त आजचा ब्लॉग आहे. चला तर आज उंबरठा पूजन केलं होतं. तर सकाळी लवकर उठून आज गुरुवार होता, दत्त जयंती होती, तर त्यानिमित्त छान असं उंबरठा लेपन केलं. छोटीशी अशी रांगोळी काढली. रांगोळी काय हाताने काढत बसली नाही, साच्याच्या साहाय्याने पटकन असे छाप काढून घेतले, पण खूप छान अशी दिसत होते. त्यानंतर दिवा लावला, धूपही लावून घेतलं. तर अशा प्रकारे छान अशी गुरुवारची उंबरठा पूजनही झालं होतं. तर या आम्हाला तरी उपवास होता, बाकीच्यांसाठी मस्तपैकी असा तुपातला रवा केला होता. व आता गार्डनमध्ये हे कर्दळीची रोपे आलेलीच आहेत उगवून, तर त्याचा काहीतरी उपयोग केलाच पाहिजे ना. तर मी ते कट करून देवाऱ्यामध्ये बांधणार आहे. तर मी तर कट करायला गेले तर यांची घाई पाच छान असे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर मी पूजा मांडून घेतली. तर पहा पूजा कशा प्रकारे झालेली आहे. खूप छान असं मंदिर उजळून निघालेलं आहे. किती भारी अशी पूजा दिसत आहे. आमची पूजा झाल्यानंतर यांना अशा प्रकारे वर घेऊन पाया पडायचं आहे. तर त्यांना 2 गुरुवार झालं त्यांचं असं चाललेलं आहे. तर त्यांनी बरोबर ध्यानात ठेवलेलं आहे. पूजा झाली की लगेच पाया पडायला वर घ्या म्हणतात. त्यानंतर आता भाजीची रेसिपी दाखवतो. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये टोमॅटो आहे, तर ते थोडेसे गाळ होण्यासाठी ठेवलेले आहेत. गाळ झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, टोमॅटो व कोथिंबीर घालून छान असं बारीक केलेलं आहे. तेलामध्ये काजू ही चांगली गोल्डन रंगावरती येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. त्याच तेलामध्ये मी ते एक मोठा कांदा आहे, तर तो बारीक असा चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर पहा अशा प्रकारे त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आलं लसूण पेस्ट व कांदा छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर तयार करून घेतलेले जे टोमॅटोचे व काजूचे वाटण आहे, तर ते घातलेलं आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये किचन किंग मसाला, हळद, धने पावडर व घरचा कांदा लसूण मसाला आहे, तर तो 1-1.5 चमचे टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. तेल सुटण्यासाठी ते मी थोडंसं गरम पाणी ओतून छान अशी आता आपण तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजणार आहे. तर भाज्या जर छान चवीला लागायचे असतील तर अशा प्रकारे ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत भाजायची, म्हणजे खूप भारी लागते. त्यानंतर तळलेले काजू आहेत, तर ते मिक्स करून पुन्हा मी थोडंसं पाणी ओतून ग्रेव्ही ॲडजस्ट केलेली आहे. तर शिजण्यासाठी ठेवलेले आहे. तर तयार झालेली आहे आपली भाजी. त्यानंतर सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आहे, तर ती थोडीशी बारीक करून मिक्स करून घेतलेली आहे. तयार झाली काजू मसाल्याची भाजी. कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं. अगदी हॉटेलसारखी टेस्ट या भाजीला आलेली होती. तर तुम्हीही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. इव्हिनिंगच्या टायमिंगला कीर्तन लावलं होतं. तर पहा यांचे तर आपोआप टी व्ही जसं टाळ्या हात वर करून वाजवतात तशा प्रकारे वाजत होते. तर त्यांना आम्ही संध्याकाळचं अशा प्रकारे कीर्तन लावून देतो, तर छान अशा टाळ्या वाजवतात. त्यानंतर त्यांची मस्ती चालूच राहते. मखाना खिरीची ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मखाना हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय असतात, तर मी आज त्याचीच खीर करणार आहे. मखाने भाजून घेतलेले आहेत, तर दुधामध्ये इथे मी साखर टाकलेली आहे व मखाने भाजल्यानंतर थोडेसे थंड झाले की छान असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. बारीक अशी याची पूड करून झाले की त्यानंतर ते तडका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेले आहे. तूप तापले की त्यामध्ये बदाम व मनुके घातलेले आहेत व हे ड्रायफ्रूट आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर छान असे यामध्ये खरपूस भाजून घेतलेले आहे. याची चुरचुरीत अशी फोडणी मी आपली जी मखाण्याची खीर आहे त्यावरही टाकून छान असे उकळण्यासाठी ठेवायचं. एक उकळी आली की त्यानंतर जी आपण मखाना पावडर करून घेतलेली आहे ती अगदी थोडी थोडी करून चमच्याच्या साहाय्याने छान अशी मिक्स करून घ्यायची. जर एकदम टाकली तर त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे अगदी थोडी थोडी करून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची. पाहू शकता तयार झालेली आहे आपली. उकळल्यानंतर मखाना खीर नक्की करून पहा. त्यानंतर आमचं जेवणाचं ताट काही असं होतं, तर बटाट्याची भजी ही केली होती. तर काजू मसाला, मखाना खीर, वरण भात, चपाती, पापड अशा प्रकारे आजचा बेत होता. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.